नागपुर महानगर पालिका की ओर से अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर यशवंत स्टेडियम में पिंक रन 2026 मैराथन का आयोजन किया गया। इस मैराथन का उद्घाटन अमृता फडणवीस ने हरी झंडी दिखाकर किया। पिंक रन में बड़ी संख्या में महिलाओं और युवतियों ने उत्साह के साथ हिस्सा लिया। कार्यक्रम के दौरान अमृता फडणवीस ने कहा कि महिलाओं के लिए अपने स्वास्थ्य का ध्यान रखना बेहद जरूरी है। नियमित व्यायाम और सक्रिय जीवन शैली अपनाने से महिलाएं अधिक सक्षम बन सकती हैं। उन्होंने महिला दिवस के अवसर पर सभी महिलाओं से एकजुट होकर स्त्री शक्ति के रूप में आगे आने और समाज में सकारात्मक बदलाव लाने का भी आह्वान किया। वहीं आज के क्रिकेट मैच को लेकर उन्होंने विश्वास जताया कि भारत की जीत होगी। उन्होंने कहा कि पूरा देश टीम इंडिया के साथ खड़ा है। सर्वांना मी हेच सांगेन की आज मी नागपूरला आलेली आहे. नीताताई ठाकरे मॅडमजींनी इथे एक खूप सुंदर पिंक रन ही ठेवलेली आहे. स्त्रियांच्या शक्तीसाठी काय जरुरी आहे, सशक्तीकरणासाठी काय जरुरी आहे, किती हेल्दी राहावे आणि त्यासाठी अशा रन आणि रेग्युलरली स्त्रियांनी आपल्या हेल्थ कडे लक्ष देणं हे जरुरी आहे आणि याची सुरुवात आज होती महिला दिनाच्या दिवशी. त्याचा आनंद आहे. नागपूर महानगरपालिकेत तर महिला पूर्णपणे आपल्याला दिसून येतील आणि याचा आनंद आहे की स्त्री शक्ती आज ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये शासनात भरभरून पार्टिसिपेशन आहे त्यांचं आणि त्यामुळे प्रत्येक स्त्रीला एक आवाज मिळालेला आहे आणि पुढेही स्त्रियांचा आवाज ऐकला जाईल. यामुळे याचा आनंद संदेश फक्त एकच देऊ शकते मी की प्रत्येक स्त्रीने, आज जागतिक महिला दिन आहे, प्रत्येक स्त्रीने स्त्रियांच्या मागे उभं राहायला पाहिजे. ज्या स्त्रियांना गरज आहे आणि ज्या स्त्रिया त्यांच्या आसपास आहे, आपण एकत्रित पुढे गेलो तर एक खूप मोठी शक्ती म्हणून पुढे येऊ शकतो जगाच्या. तर एकत्रितपणा नको सोडायला आणि एकमेकांची साथ द्यायला नको सोडायला. आणि दुसरी गोष्ट, स्वतःकडे लक्ष द्या, कुटुंबाकडे लक्ष द्या आणि एक सशक्त स्त्री म्हणून पुढे आलात तर देशाचं पण खूप भलं होईल. भारत जिंकणार आणि पूर्ण जनता भारतात बरोबर आहे आणि आमचे विशेष टीम इंडिया बरोबर.